फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन डेली रुटीन ब्लॉगमध्ये. तर काय झालंय माहितीये का, बघा ना कसे पटपट पटपट दिवस जातात ना. आता म्हणजे आता नुकताच मी तुमच्याबरोबर मला वाटते ब्लॉग शेअर केला. पप्पांच्या महिन्याला मी जाणार होते तो, आणि आता परत पप्पांचा 4था महिना आलाय. तर त्याच्यामुळे काय झालं, आता उद्या दिदी येणार आहे, दिदी भाऊजी वगैरे येणार आहेत, आणि परवा दिवशी महिना आहे सोमवारी. पण मग म्हटलं नाही का एखादी एक्स्ट्रा रेसिपी करावी, तर त्याच्यामुळे आज रेसिपीला लागलेली आहे लवकरच लसूण सोलते. वाटण आमच्यात नेहमीच असतं माहितीये का आलं लसणाचं, पण नेमकं माझ्या रेसिपी करताना ते वाटण संपत. ते राधिका सगळी करून टाकते, खाती. काय मी आहे ना ह्यांना खूप ओरडते, तुम्ही आहे ना इतकी छान गाडी पण त्याला अजिबात ते कसलंच त्याला डेकोरेशन जो प्रकार म्हणतात ना ते अजिबात ठेवतच नाहीत. तर मी बऱ्याच गाड्यांमध्ये हे कॅटरपिलर पाहिलं होतं आणि ते छान वाटतं, असं अट्रॅक्टिव्ह वाटतं. तर म्हटलं आपण पण ट्राय करूयात, म्हणजे अंदाज येत नव्हता. काढून बघू का हे खरंच तर कसं केलंय, कुठं आदळत आपलं आणतो हे तर ना खरंच. तसं आपल्याला वाटतं बाबा हे कुठं कुठं पडून आले खरंच टाक. आतलं व्यवस्थित असलं म्हणजे झालं. कोण आलं? राणा आल्यावर तर काय करत नाही, राणा नव्हता. तर छोटस यावं पण तेवढंच असतं काचत बघ किती किती. छोटं वाटतंय जरासं. नाही तेवढंच असते. छान आहे ना हे, छान वाटतंय. तरी मी असं त्यातले खालचे जे इमेजेस आहेत ना ते बघून बघून असं छोटं घेण्याचा, सॉरी मोठं घेण्याचा प्रयत्न केला. आणि बरेच जण असे हात हे करतात, पट्ट्या वगैरे लावून दाखवतात. तर बरं बघूया गाडीमध्ये आपल्या कसं बसतंय ते. छान दिसतंय का? जर असं मला जेवढं हवं आहे ना तेवढं तरी असं जागा व्यापली जाते, तेवढं व्यापते बघ बरं असं धरून. राहणार राहणार ना आणि त्याला खेळायला देणार नाही. त्या पोरामुळेच काय राहत नाही माझं. बसतंय बरं का. तेवढंच असतं, ते लय मोठं पण दिसत नाही परत पूर्ण. मला चावी बिकर आहेत का? पोरी पळते. काय ती तू पाहिले का माधुरी? हा, तुम्ही बघितलेलं नव्हतं का? होय, मी फक्त नव्हतं पाहिलेलं. हा, कधी बघितलं होतं? मोबाईल मध्ये बघताना आली अशी सगळी मागं पुढे गाडीमध्ये. तिथनं ठेवू का? आणखीन एकदा वाजव. आणखीन एकदा उघड ग. गाडीत ठेवायला आणते. नाही मग आतनच तिथनं असं गरगळत आहे ना. काच आहेत ना आपल्याकडे. वाव, हातला वाटलाय. नाही नाही तेवढेच काय आता साहित्य पण बाकीचं हे झालं पाहिजे ना. ते जेवढंच तेवढंच छान वाटतं. हां तुझं तोंड जरा बघ की. केवढं आळी 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 आळी. किती लांब आहे तिचा? बघ ना, एकदम 7. आणि तोंडात आणि ती ग्रीन आहे ती. कसं दिसतंय ग? असलं काय बघायला तुझ्या लेकरासाठी ग, म्हणून ते आलं की त्याच्यावर झडप घाललं. पण तिची लेकरं, तिचं लेकरू यूज तर माझ्या लेकरांनी तर हे ठेवलं पाहिजे. अयो एन्जॉय. अजिबात मी देत नसते, अजिबात. मी तेच म्हणलं भाऊ आणला भाऊ. बावा. अरे तेवढंच असतं ते. प्रशांत केवढं असतं? एवढंच असतं ते. काय तो भलं मोठं काचत न बाहेर येईल काय? तर किती लांब न बाहेर दिसतंय ते. तोंड तरी असं इकडं करता आलं पाहिजे. मग इकडे ठेव ना तोंड करून. ते असं छोटं आहे असं माझं म्हणणं आहे. अगं तेवढंच असतंय ती. तुमच्या वस्तू 1-2 राहिल्या पाहिजेत का नाही ते शेजारी, का सगळं ते हेच करायचं? ओके ये रे इकडे. ओ चावते चावते राजूला चाव. नाही 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 बघू दे किती डोळा बघायचं बघ. 4 वेळा पुढे करते मागं करते. डोळ्याला कुणी मारलं तुझ्या?
मी आहे ना हे छान, मला वाटतं काहीतरी 218 का 28 असं काहीतरी रुपयांचं आहे हे. आणि जर तुमच्याकडे लहान मुलं असतील किंवा अशी जर गाडी असेल ना तर छान दिसतं त्याच्यामध्ये, ट्राय करा. लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि प्रोडक्ट टॅग पण करतील. तर सगळ्यात अगोदर तर आहे ना ह्या आहेत वंदना मॅडम. तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मी लीड स्कूलवरती टीचर म्हणून काम करत होते ना, तर आम्ही दोघी जणी सोबत होतो तिथं. आणि नंतर काय झालं माहिती आहे का, तेव्हा माझं लग्न पण नव्हतं झालं आणि योगायोगी मी त्यांच्याच गावामध्ये आलेली आहे. आणि ह्या त्यांच्या जाऊबाई आणि ही जाऊबाईची मुलगी. तर तुम्हाला मी केक दाखवते. ते म्हणजे मॅडमच्या मुलाचा बर्थडे, लहान मुलाचा, इथं शाळेमध्ये. तर त्यांनी सकाळ सकाळ ऑर्डर दिली ती आणि त्यांचे केक आत्ता 12 वाजेपर्यंत आपण तयार केलेलं आहे. तर खूप खरं तर आजचे पण हे केक आहेत की नाही खूप पटकन केलेले. सकाळी 9:30 वाजता त्यांनी सांगितलं होतं की त्यांना फ्रेश असे केक हवेत, तर त्यामुळे हे दोन्ही केक त्यांच्यासाठी. हां, सरांकडे देतील डायरेक्ट. आपल्या गाडीत आळी शिरली बघितली का? होय रे, आळी शिरली बघितली का आपल्या गाडीत? इकडे इकडे तुला दाखवतो, इकडे 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 दाखवतो. वर ये, वर ये. बीट मधनं गेल्या का? मग तू त्यांना बोलली का नाही? तरी तुला ओळखू आल्या का त्या? बघ सई काय केले आज? बॉटल कसला आहे? हा. आज सईचा हाफ डे. सॉरी. तर इथे आज आपण केलेले मेथीचे पराठे. सध्या बाजारामध्ये सगळा भाजीपालाच आहे ना, तर मग अर्थातच आपल्या किचन मध्ये त्याचा परिणाम होणारच. गाडीमध्ये बाहेर काय बघ की एकदा जाऊन. कसलं तू सर नाही. तर आज फायनली मुहूर्त लागलेला आहे. तर अगोदर आहे ना, म्हणजे अर्थातच आता खूप दिवस झालं पूजा नव्हती, तरी मंदिरावरनं 1-2 वेळा पाणी मारलं होतं. आता आज मूर्ती ठेवायची आहे, त्यामुळे हे मंदिर स्वच्छ असं धुवून काढतायत. आणि रानाचे खेळ काही तिकडं संपत नाहीत. जड आहे ना मूर्ती. ही दिसती एवढीशी माहिती आहे का, पण प्रचंड जड आहे ती. हां, तर एकतर हे इथलं अंगण आत्ताच धुतलं होतं, त्याच्याने पाय घसरतो ओला असल्यामुळं. हा ना. बऱ्याच दिवसांनी मूर्ती जागेवर गेली. मला वाटते जवळजवळ 15 दिवस तरी झाले असेल मूर्ती इथनं काढलेली. हे एवढं सगळं ना खोटे. हे आपले गौरायांची आहेत, पण आता त्या मूर्तीला असं घालावं म्हटलं. हे असं आम्ही घेताना घेतलेले आहेत, 1 1 1 1 अशी डबल जोडी घेतली आहे. हे काय आहे ना काळ्या मण्यांचं, असं व्यवस्थित खाली ठेवा. नाही एक अशी पोत पण असणार ना. हां, पोत पण आहे. हां, हे काय ही. हां, ही आता ही घालायची आहे देवीच्या गळ्यात. तसं तर सरांनी असं कलरचं पण केलेली आहे पोत, पण त्याच्यापेक्षा म्हणजे आम्ही ही अशी घालतो. तुम्ही गेल्या वेळेस ती काय तिथपर्यंत ही केली ती, पण लांब येऊ द्यात, ते कट करू नका. कट केल्यावर ते जास्तच हे होतंय.
तुम्ही घालून बघा आधी कितपर्यंत कुठपर्यंत बसती काय. गळा असं ते असं लांब करून घेते ना. तुम्ही छान दिसत. नाही नाही हे नाही मग हे तर किती मोठे येतील. नाही कट करून. हम्म. आणि शक्यतो काय होती वरच्या पोती ह्याच साईजच्या भेटतात. गाठून आपण करू शकतो तसं किंवा मग बघा राधिकाला येते गाठता नाही तर गाठायलाच लावा छोटंसंच. असं तोड फोड करण्यापेक्षा छान वाटतंय पण. ठीक आहे छान वाटतंय असं. पुढं जरी आलं का तरी काय नाही एवढं. राहू देत. तुमचं वजन किती हो? 20 किलो. आ 20 किलो. बरं छटाक बरं म्हणलं नाही तर. आणि झोका कितीच आहे? जो का 100 किलो पर्यंत वजन सहन करतो. खरं का? होय. नाही आपल्याला आणखी 100 किलो कोणाचं नाहीये वजन, त्यामुळे त्याचं टेस्टिंग राहिले तसा एवढा फुल रिव्ह्यू नाही बरं का. ते 100 किलोचा माणूस त्याच्यावर आणखीन बसलेला नाहीये. चांगलं आहे पण हा किती वजन काय? म्हणजे 5 वर्षातला हा, म्हणजे आता हा तिसरा आहे. तिसरा. हा. कारण की ह्याच्या अगोदर होता का नाही हा सेम, तर तो वापरून आता अर्थातच बाहेर आहे आणि आमच्या इथं पोर्च असा खूप छोटासा आहे, तर इथं पाऊस येतो आणि ती पावसानं भिजून भिजून मग तो खरं तर खराब झालता. पण तो पण मला वाटतं एक 2-2.5 वर्ष गेलता. आणि त्याच्यानंतर मी जो दुसरा घेतला होता ना तो हा असा नव्हता, ती फळी होती अशी नुसती, आणि ती फळी पण अशी बाहेर पावसाने भिजून वाकडी झाली. मग म्हटलं हाच आपला बेस्ट आहे म्हणून परत हाच घेतला. हां प्रोडक्ट टॅग केलेले फ्लिपकार्टवर आहे. छान आहे. कशावर मागवलं? फ्लिपकार्ट, मीशोवरून. बरोबर. लिंक करूया ओके डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. चलेगा.